आशियातल्या व्यापार आणि तंत्रज्ञान क्षेत्रालाच एकत्र आणणाऱ्या भव्य वर्ल्ड बिझनेस एक्स्पोचे आयोजन यंदा जपानमधल्या ओसाका शहरामध्ये मोठ्या उत्साहात करण्यात येते। हा एक्स्पो 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान ओसाका इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये संपन्न होतोय। या प्रदर्शनामध्ये जगभरातले 50 पेक्षाही जास्त देशातल्या आघाडीच्या कंपन्यांनी सहभाग घेतलाय। विविध क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उत्पादनं, सेवा आणि तंत्रज्ञान इथे सादर केलं जाणार आहे। उद्योग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ग्रीन एनर्जी, स्टार्टअप्स, रोबोटिक्स आणि ई कॉमर्स हे या एक्स्पोचे प्रमुख विषय आहेत। जपानमध्ये ओसाका 2025 बिझनेस एक्स्पो हा सुरू झाला आणि इथे साम टीव्ही जपानमध्ये पोहोचला। या एक्स्पोमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा डंका वाजतोय आणि याचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे। आपण बघू शकतो जपानी जे लोक आहेत, जे परदेशी लोक आहेत, ते सुद्धा महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनला भेट देत आहेत। महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती हे सगळं दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे। आपण बघू शकतो तिकडे पैठणीचं प्रदर्शन आहे, महाराष्ट्रातील अनेक सादरींचं आहे, साड्या आहेत, या सगळ्यांची प्रदर्शनी भरली आहे आणि हे सगळे प्रदर्शन हे महाराष्ट्राची संस्कृती दर्शवतात आणि हेच बघण्यासाठी जपानी लोक खूप गर्दी करतात। इथे आम्ही अनेक पॅव्हिलियनला भेट दिलेली आहे, परंतु या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचा पॅव्हिलियनचा डंका वाजतोय, कारण ह्या सगळ्यांवर भारी पडलेला हा महाराष्ट्राचा पॅव्हिलियन आहे। येथील जे बिझनेस आहेत, इथे जे उद्योजक आहेत, ते महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करतील अशी अपेक्षा आहे। त्याच्यासाठी महाराष्ट्रात उद्योग वाढले जातील आणि रोजगार वाढला जाईल, गुंतवणूक वाढली जाईल। हा एक प्रमुख उद्देश हा उद्योग विभागाचा आहे। शिवाजी शिंदे, साम टीव्ही, जपान, ओसाका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।